पावसाळा सुरू झाला की अनेक जण गरमागरम सूप पितात. पण एक प्रश्न आहे, सगळेच सूप आरोग्यासाठी सारखेच फायदेशीर असतात का? काही सूप शरीराला जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने देतात, तर काहींमध्ये मीठ, क्रीम आणि बटरचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे फायदे कमी होऊ शकतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यातील 6 सर्वात आरोग्यदायी सूप कोणते, त्यातील पोषक घटक, त्यांचे वैज्ञानिक फायदे, कोणासाठी कोणतं सूप अधिक योग्य ठरू शकतं आणि सूप घरी बनवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत पावसाळ्यात कोणतं सूप रोज पिणं योग्य आहे आणि कोणतं सूप फक्त कधीतरी घ्यावं. तर प्रथम आपण सुरुवात करूया सूप क्रमांक 6, टोमॅटो सूप. टोमॅटो सूप हे पावसाळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय सूप आहे, पण ते फक्त चवदारच नाही तर पौष्टिकही आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लायकोपीन ही शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीच्या सामान्य कार्याला मदत करते, तर लायकोपीन शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून संरक्षण देण्यास मदत करू शकते. पावसाळ्यात भूक कमी लागणे किंवा घसा दुखणे यासारख्या त्रासात गरम टोमॅटो सूप आरामदायी वाटू शकते. मात्र हे सर्दी किंवा खोकल्यावर औषध नाही, तर संतुलित आहाराचा एक भाग आहे. आता टोमॅटो सूप कोणासाठी योग्य आहे, तर हलका आणि पौष्टिक पर्याय शोधणाऱ्या बहुतेक निरोगी प्रौढांसाठी हा उत्तम पर्याय आहे. पण हे सूप पिताना कोणी काळजी घ्यावी? ज्यांना ऍसिडिटी किंवा जीआरडीचा त्रास आहे त्यांनी टोमॅटो सूप मर्यादित प्रमाणात घ्यावे, कारण टोमॅटोचा नैसर्गिक आम्लपणा काहींमध्ये त्रास वाढवू शकतो. यामध्ये महत्वाची टीप अशी की बाजारामधील रेडीमेड सूपमध्ये मीठ व प्रिझर्वेटिव्ह जास्त असू शकतात. त्यामुळे शक्यतो ताज्या टोमॅटो पासून घरी बनवलेले सूप हा अधिक चांगला पर्याय आहे. आता पाहू सूप क्रमांक 5, मूग डाळ सूप. हे पावसाळ्यातील सर्वात हलके व पौष्टिक सूप मानले जाते. मूग डाळीमध्ये उच्च दर्जाची वनस्पतीजन्य प्रथिने, फायबर्स, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ही पोषक द्रव्ये स्नायूंच्या देखभालीस, पचनाच्या आरोग्यास आणि शरीराच्या सामान्य कार्यांसाठी महत्वाची आहेत. पावसाळ्यात अनेकांना जड, तेलकट पदार्थ पचायला त्रास होतो. अशा वेळी मूग डाळ सूप पचायला तुलनेने हलके असल्यामुळे संतुलित आहाराचा चांगला भाग ठरते. हे सूप कोणासाठी योग्य आहे, तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारातून बरे होत असलेले लोक आणि हलका पण पौष्टिक आहार घेऊ इच्छिणारे. मात्र हे सूप घेताना कोणी काळजी घ्यावी? ज्या लोकांना कडधान्यांमुळे गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, अशा वेळी सुरुवातीला कमी प्रमाणात घ्यावं आणि व्यवस्थित शिजवलेलीच मूग डाळ वापरावी. यामध्ये एक महत्वाची टीप अशी, सूप मध्ये जास्त बटर, क्रीम किंवा मीठ घालण्याऐवजी आले, लसूण, हळद आणि काळी मिरी यासारखे मसाले योग्य प्रमाणात वापरल्यास चवही वाढते व पोषण मूल्यही टिकून राहतात. त्यानंतर आहे सूप क्रमांक 4, पालक सूप. पावसाळ्यात शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी पालक सूप उत्तम पर्याय आहे. पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम यासारखी महत्वाची पोषक द्रव्ये असतात. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीच्या सामान्य कार्याला मदत करते, तर फोलेट नवीन पेशी तयार होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. पण हे सूप बनवताना काळजी अशी घेतली पाहिजे की पावसाळ्यात ताज्या पालेभाज्यांची स्वच्छता खूप महत्वाची असते. त्यामुळे पालक वापरण्यापूर्वी तो वाहत्या पाण्याखाली नीट धुवून आणि योग्य प्रकारे शिजवूनच सूप तयार करा. आता हे सूप कोणासाठी जास्त उपयुक्त आहे? ज्यांना आहारात हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायचं आहे आणि संतुलित पोषण हवं आहे अशांसाठी हा चांगला पर्याय आहे. मात्र हे सूप घेताना कोणी काळजी घ्यावी? तर ज्यांना किडनी स्टोन, विशेषतः कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोनचा त्रास आहे किंवा डॉक्टरांनी ऑक्झॅलेट कमी घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यांनी पालकाचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानुसार करावे. त्यात ही एक महत्वाची टीप अशी, पालक जास्त वेळ शिजवू नका, कारण पालक कमी वेळ शिजवल्याने त्यातील काही उष्णतेला संवेदनशील पोषक द्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहण्यास मदत होते. आता पाहूया सूप क्रमांक 3, ज्यामध्ये अनेक भाज्यांचं पोषण एकाच वाटीत मिळू शकतं. मिक्स भाज्यांचं सूप. एकाच प्रकारच्या भाजीपेक्षा वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केल्यामुळे शरीराला विविध पोषक द्रव्ये मिळू शकतात. या सूपमध्ये गाजर, बीन्स, फ्लॉवर, कोबी, मटार, शिमला मिरची, टोमॅटो यासारख्या भाज्या वापरता येतात. त्यामुळे व्हिटॅमिन ए, सी, फोलेट, पोटॅशियम, फायबर्स आणि विविध अँटीऑक्सिडंट्स शरीराला मिळतात. पावसाळ्यात काही लोकांची भूक कमी होते किंवा रोजच्या आहारात पुरेशा भाज्या खाल्ल्याही जात नाहीत. अशा वेळी मिक्स भाज्यांचे सूप हा भाज्यांचे सेवन वाढवण्याचा एक सोपा आणि पौष्टिक मार्ग आहे. तर हे मिक्स्ड व्हेज सूप कोणासाठी योग्य आहे? तर दररोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश करू इच्छिणाऱ्या बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी. पण हे सूप घेताना कोणी काळजी घ्यावी? तर ज्यांना एखाद्या विशिष्ट भाजीची ॲलर्जी आहे किंवा पोटात गॅसेसचा त्रास होतो, त्यांनी त्या भाज्या टाळून सूप तयार करावं. यात एक महत्वाची टीप म्हणजे भाज्या जास्त वेळ शिजवू नका आणि क्रीम किंवा जास्त मीठ घालण्याऐवजी आले, लसूण, काळी मिरी आणि थोड्या प्रमाणात हर्ब्स वापरा. त्यामुळे सूप अधिक चवदार आणि पौष्टिक होऊ शकतं. आता पाहूया सूप क्रमांक 2, मशरूम सूप, जे प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि महत्वाच्या खनिजांसाठी ओळखले जाते. मशरूम सूप हे कमी कॅलरीज आणि चांगल्या पोषण मूल्यामुळे अनेकांच्या आहारात लोकप्रिय आहे.
मशरूम मध्ये व्हिटॅमिन B2, B3, सेलेनियम, पोटॅशियम, कॉपर व काही प्रमाणात प्रथिने असतात. ही पोषक द्रव्ये शरीरातील ऊर्जा निर्मिती, पेशींची सामान्य कार्य आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या सामान्य कामासाठी महत्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात हलकं पण पोटभर वाटणारं काही खायचं असेल तर मशरूम सूप चांगला पर्याय आहे. काही संशोधनामध्ये असे आढळले आहे की मशरूम मधील नैसर्गिक बीटा ग्लुकॅन्स यासारखी संयुगे ही रोगप्रतिकारक यंत्रणेच्या सामान्य कार्यावर सकारात्मक परिणाम करतात. आता हे सूप कोणासाठी योग्य आहे तर वजन नियंत्रणावर लक्ष देणाऱ्या, संतुलित आहार घेणाऱ्या तसेच प्रथिनांचा हलका स्रोत शोधणाऱ्या बहुतेक प्रौढांसाठी हे योग्य आहे. पण हे सूप पिताना कोणी काळजी घ्यावी? ज्यांना मशरूमची ॲलर्जी आहे त्यांनी हे सूप टाळावे. तसेच नेहमी विश्वसनीय ठिकाणाहून मिळणारे खाद्य मशरूमच वापरावेत. यात एक महत्वाची टीप म्हणजे क्रीमयुक्त मशरूम सूप ऐवजी कमी तेलात, कमी मीठ आणि ताज्या मशरूम पासून बनवलेलं घरगुती सूप हा अधिक आरोग्यदायी पर्याय आहे. आता शेवटचं सूप क्रमांक 1, चिकन सूप, जे विशेषतः आजारातून बरे होत असलेल्या किंवा हलका पण प्रथिनयुक्त आहार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. चिकन सूप मध्ये उच्च दर्जाची प्रथिने, व्हिटॅमिन B, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारखी पोषक द्रव्ये मिळतात. प्रथिने शरीरातील ऊतींची दुरुस्ती, स्नायूंची देखभाल आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या सामान्य कार्यासाठी महत्वाची असतात. सर्दी किंवा घसा दुखत असताना गरम चिकन सूप प्यायल्याने काही लोकांना घशाला आराम वाटतो आणि शरीरात द्रव पदार्थांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. हे सूप कोणासाठी उपयुक्त आहे? जे मांसाहार करतात, आजारातून बरे होत असलेले रुग्ण, तसेच हलका पण प्रथिनयुक्त आहार घेऊ इच्छिणारे लोक. पण हे सूप पिताना कोणी काळजी घ्यावी? उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी जास्त मीठ घालणे टाळा. तसेच हेही लक्षात घ्या, बाजारातील तयार चिकन स्टॉक किंवा क्यूब्स मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यात एक महत्वाची टीप अशी की क्रीम किंवा कॉर्नफ्लॉवर न घालता तयार केलेलं सूप अधिक हलकं व पौष्टिक ठरतं. आता व्हिडिओच्या शेवटी पावसाळ्यात रोज कोणतं सूप प्यावं आणि कोणतं अधूनमधून प्यावं? तर मूग डाळ सूप, मिक्स्ड व्हेज सूप किंवा पालक सूप हे पावसाळ्यात रोज पिण्यास उत्तम पर्याय आहे. कारण यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा चांगला समतोल असतो. अर्थात यात ही रोज एकच सूप न पिता त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मशरूम सूप, चिकन सूप आठवड्यातून 1 ते 2 वेळा घेऊ शकता. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही सूप आरोग्यदायी आहे की नाही हे फक्त त्याच्या नावावर अवलंबून नसते, तर ते तुम्ही कसं बनवता यावरही अवलंबून आहे. शक्यतो घरी तयार केलेलं, कमी मीठ, कमी तेल, जास्त क्रीम आणि बटर न घातलेलं, ताज्या भाज्या किंवा दर्जेदार घटक वापरून बनवलेलं सूप हा नेहमीच अधिक चांगला पर्याय ठरतो.